प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुमच्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्तानेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. दुःखसनाच्या व क्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे. आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. मेलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मे प्रभूच्या दयेने शांती पावोत. आमेन. मंगल समय जमलो प्रभु तव चरणाशी, मन हृदयी बागेतील सुमनी स्वीकार आमुच्या शतेची. या शुभ दिनी मंगल समय जमलो प्रभु तव चरणाशी, मन हृदयी बागेतील सुमनी स्वीकार आमुच्या शतेची. मार्ग सत्य अन जीवन प्रभु तू, मुक्ती प्रदानक प्रेम स्वरूप तू, प्रेम स्वरूप तू. नाम मनोहर धन्य धन्य प्रभु करितो जय जयकार, करितो जय जयकार प्रभुचे गातो मंगल गान. या शुभ दिनी मंगल समय जमलो प्रभु तव चरणाशी, मन हृदयी बागेतील सुमनी स्वीकार आमुच्या शतेची, स्वीकार आमुच्या शतेची, स्वीकार आमुच्या शतेची. माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधू भगिनींनो, तुमच्या समेत ही मिसा अर्पण करत असताना मला फार आनंद होत आहे. ही पवित्र मिसा मी तुम्हा प्रत्येकाच्या हेतूसाठी अर्पण करीत आहे. परमेश्वराचा भरपूर आशीर्वाद आपणा प्रत्येकावर यावा, आपल्या इच्छा आकांक्षा परमेश्वरांना पूर्ण करावेत म्हणून ह्या मिसेमध्ये आपण खास प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस असो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या जगात चिरकाल टिकेल असं काहीही नाही. सगळं काही सतत बदलत असतं. आजच्या शुभवर्तमानात प्रभू म्हणतो, सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही आणि आकाशातील सगळे तारे गळून पडतील. आणि त्यावेळेला मनुष्यपुत्र वैभवानं जगाचा न्याय करण्यासाठी येणार आहे. हे भयानक चित्र प्रभू आपल्यासमोर उभं करतो, कारण
त्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण व्हावी म्हणून नव्हे, तर आपल्याला जागृत करण्यासाठी, येणाऱ्या संकटाची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी, तर ह्या जाणीवेची आठवण ठेवून आपण जागृत होऊन मनुष्याचा पुत्र येईल त्याला सामोरे जाण्यास आपल्याला कृपा आणि सामर्थ्य मिळावं म्हणून आजच्या ह्या मिसेमध्ये आपण खास प्रार्थना करूया. ह्या पवित्र रसाच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या हातून घडलेल्या सर्व पापांची आठवण करूया व आपल्या पापाबद्दल अंतःकरणापासून परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यानी व हेगेनी मी फार पापे केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध म्हणून तुम्हारी फैतमारिया सदत्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनवितो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करून आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. स्वर्गात गौरव सज्जनांना देव शांती देव. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा गावा मुखे निदान. प्रभु देव पिता प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. मान तरुणवंत तुझे भगवंत तोर जगी. जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनगणनंदन परेश तुकारा, प्रभु दुःखहारा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी परिकरा. लमावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाकाठी. चला पित्याच्या उदयापाशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैश्वेश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र
देव. आपल्या श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यास परमेश्वरानं आपल्याला सहाय्य करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्व चांगुलपणाच्या उगमा, एकनिष्ठेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर, कारण तुझ्या सेवेतच आम्हाला निरंतर आनंद आहे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. दानियल या पुस्तकातून घेतलेले वाचन. तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाएल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल. तुम्ही लोकांपैकी ज्यांची नावे दप्तरात लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा आणि सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. अनेक लोकांना नीतिमार्गाकडे वळवणारे लोक युगानुयुगे ताऱ्यांप्रमाणे चमकतील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे देवा माझे रक्षण कर. हे देवा माझे रक्षण कर. परमेश्वर माझ्या वतनाचा आणि प्यालाचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे म्हणून मी ढळणार नाही. प्रतिसाद. हे देवा माझे रक्षण कर. माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो. माझा देहही सुरक्षित राहतो, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्ताला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. प्रतिसाद. हे देवा माझे रक्षण कर. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौखे सदोदित आहेत. प्रतिसाद. हे देवा माझे रक्षण कर. इब्री लोकासपत्र यातून घेतलेले वाचन. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो. परंतु पापाबद्दल सर्वकालिक असा एकच यज्ञ हरपून तो ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले शत्रू पदासन होईपर्यंत वाट पाहत आहेत. पवित्र होणाऱ्यांना त्याने एकच अर्पणाने सर्वकालीसाठी पूर्ण केले आहे. तर मग जेथे पाप्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पणाचा प्रश्नच उरत नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जयघोष गीत. हालेलुया 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 हालेलुया. तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत रहा.
हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असू. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, ही संकट येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही आणि आकाशातून तारे गळून पडतील आणि आकाशातील शक्ती डळमळतील. तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने आणि वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला तुमच्या दृष्टीस पडेल. त्यावेळेस तो देवतास पाठवून 4 दिशाकडून अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील. अंजिराच्या झाडावरून दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल झाली आणि त्याला पालवी फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे असे तुम्हाला कळते. अगदी त्याचप्रमाणे ह्या गोष्टी घडत असताना तुम्हाला दिसतील. तेव्हा तो जवळ दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील, परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत. आणखीन त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी कोणालाही काही ठाऊक नाही. स्वर्गांतील देवताला नाही, पुत्राला नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. ही आहे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. कृपया खाली बसा. माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधूंनो, दावीद राजा त्यानं आपला मुलगा सॉलोमन ह्याला एक अतिशय मौल्यवान अंगठी दिली. त्या अंगठीवर शब्द कोरले होते, हेही दिवस जातील. आणि ती अंगठी आपल्या मुलाकडे देताना दावीद राजा म्हणाला, पोरा, ही अंगठी अतिशय मौल्यवान आहे, ह्यामध्ये अजिबात प्रश्न नाही. परंतु ह्यावर जे शब्द कोरलेले आहेत ते त्याहून अधिक महत्त्वाचे आहेत. ह्या शब्दावर तू सतत चिंतन केलं, ह्या शब्दांची आठवण ठेवली, तर जीवन कसं जगावं, येणाऱ्या प्रसंगाला कसं तोंड द्यावं, हे तुला चांगल्या प्रकारे कळेल. आणि सॉलोमन राजा म्हणतो, माझ्या जीवनामध्ये ह्या शब्दांनी मला साथ दिली. जीवन कसं जगावं, प्रत्येक प्रसंगाला कसं तोंड द्यावं, हे या शब्दांनी मला शिकवलं. इतकंच नाही, तर माझ्या ज्ञानामध्ये आणि शहाणपणामध्ये ह्या शब्दांनी भर टाकली. ज्या वेळेला मला भरपूर यश मिळत होतं, माझी भरभराट होती, लोक माझी वाहवा करत होती, त्यावेळेला हे शब्द मला सांगत होते, आठवण करून देत होते, हेही चांगले दिवस जाणार आहेत. आणि त्यामुळे
माझ्या डोक्यामध्ये हवा शिरली नाही. माझे पाय सतत जमिनीवर राहिले. त्याचप्रमाणे ज्या वेळेला माझ्या जीवनात संकट अडचणी येत होत्या, त्यावेळेला ह्या शब्दांनी मला आठवण करून दिली, हे ही वाईट जीवन, हे ही वाईट दिवस जाणार आहेत, घाबरू नको. आणि त्यामुळे मी कधीच खचून गेलो नाही, मी कधीही निराश झालो नाही. तर मी धैर्यानं आलेल्या संकटाला तोंड दिलं आणि त्याच्यावर मात केली. खरंच ह्या शब्दांनी मला जीवन कसं जगावं हे समजलं. माझ्या ज्ञानामध्ये, शहाणपणामध्ये ह्या शब्दांनी भर टाकली. प्रिय बंधूंनो, अशाच प्रकारचं काहीतरी इस्रायलाच्या जीवनात घडलं. त्यांना हद्दपार करून बाबिलोनमध्ये पाठवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी तेथील राजा त्यांचा फार छळ करत होता, हालहाल करत होता. त्या त्रासाला ते फार कंटाळून गेले होते. काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं. अशा प्रसंगी आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकलं, संदेष्टा डॅनियल त्यांना धीर देतो. त्यांच्या जीवनात एक आशा निर्माण करतो. तो त्यांना सांगतो, परमेश्वर तुमच्या बाजूने आहे, लवकरच तुमचा मुक्तिदाता येणार आहे आणि ह्या सगळ्या व्याधींतून, दुःखांतून तो तुम्हाला सोडवणार आहे. ह्यामुळे जणू काही दानियल संदेशाने त्यांना सांगितलं, घाबरू नका, हेही दिवस जाणार आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात एक प्रकारची आशा निर्माण झाली आणि धैर्यानं त्यांनी आलेल्या त्या संकटाला तोंड दिलं. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं, प्रभू म्हणतो, ती वेळ येईल त्यावेळेला सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशांतील सगळे तारे गळून पडतील आणि मनुष्याचा पुत्र वैभवानं जगाचा न्याय करण्यासाठी येईल. तसं पाहिलं तर प्रभू आपल्यासमोर एक भयानक चित्र निर्माण करतो. परंतु प्रभूचा हेतू काय? आपल्या मनात भीती निर्माण व्हावी, आपण घाबरून जावं म्हणून नव्हे, तर येणाऱ्या संकटाची आपल्याला पूर्व कल्पना यावी. आपण सावध व्हावं, आपण तयार व्हावं. आपल्याला चांगलंच माहीत आहे की एखादं संकट आपल्यावर अचानक आलं तर आपण गोंधळून जातो, आपली तारांबळ उठते, आपली धावपळ होते, काय करावं हे आपल्याला सुचत नाही. आलेल्या संकटाला आपल्याला निर्भयपणे तोंड देता येत नाही. पण ह्याच संकटाची आपल्याला पूर्वकल्पना असती, हे संकट येणार आहे ह्याची आपल्याला खात्री असती, तर आपण सावध राहिलो असतो, आपण तयारी केली असती आणि मोठ्या धैर्यानं या संकटाला तोंड दिलं. ख्रिस्ताचे शिष्य त्यांच्या जीवनात देखील हेच दिसतं. प्रभू त्यांना आगाऊच कल्पना देतो की लोक तुमचा छळ करतील, तुम्हाला मारतील, तुमच्या विरुद्ध बोलतील. शिष्यांना पूर्व कल्पना असल्यामुळे ते सगळे तयार राहिले होते. आणि इतकंच नाही, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हेही दिवस जाणार आहेत,
जरी संकट अडचणी आल्या तरी त्या निघून जाणार आहेत आणि त्यानंतर मनुष्याचा पुत्र येणार आहे तुमचं तारण करण्यासाठी, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींतून सोडवण्यासाठी तो येणार आहे. आणि म्हणून धैर्यानं सामोरे जा. आपल्याला चांगलंच माहीत आहे की आपल्यासमोर एखादी आशा असेल तर मग कितीही मोठं संकट आलं तरी देखील आपण धैर्यानं त्याला सामोरे जातो. उदाहरणार्थ एखादी बाई, आपण आई होणार ह्या आशेमुळे कोणत्याही प्रकारच्या वेदना अगदी धैर्यानं त्या वेदनाला सामोरं जाण्यास ती तयार होते. त्याचप्रमाणे प्रभूनं आपल्याला ही आगाऊ कल्पना दिली आहे की आपण ह्या गोष्टी घडणार आहेत ह्याला तयार राहावं. आणि पुढे प्रभू म्हणतो हे कधी घडणार आहे कोणाला काहीच माहीत नाही, परंतु अंजिराच्या झाडावरून दाखला घ्या, धडा घ्या. अंजिराच्या झाडाला पालवी फुटू लागली की तुम्ही म्हणता आता उन्हाळा येणार आहे आणि तो येतो. अगदी त्याचप्रमाणे ज्या वेळेला ह्या गोष्टी घडू लागतील, सूर्य अंधकारमय होईल, चंद्रप्रकाश देणार नाही, त्यावेळेला घाबरून जाऊ नका. यानंतर मनुष्याचा पुत्र येणार आहे. तर ह्याची खात्री बाळगा. प्रभू ख्रिस्त आपल्याला आगाऊ येणाऱ्या संकटाची कल्पना देतो, कारण आपण धैर्यानं, आपण जागृत असावं. आपण धैर्यानं आलेल्या संकटाला, मनुष्याचा पुत्र जो येणार आहे तो अचानक नाही येणार, हे घडल्यानंतर येणार आहे. आपल्याला कल्पना आहे. तर आपण जागृत राहून मोठ्या धैर्यानं मनुष्याच्या पुत्राला सामोरे जाण्यास आपण तयार व्हावं. त्यासाठी आपल्याला कृपा मिळावी. म्हणून आजच्या ह्या मिसेमध्ये आपण खास प्रार्थना करूया. आपण सर्व उभे राहून आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी समोरला, कुवारी मरेपासून जन्मला, पोंती पिलाच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला कुसाळ खळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकांत उतरला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसंता भेट त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून तो जिवंत आणि मेल्यांचा न्याय करास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा पवित्र संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपण आपल्या विनंत्या परमेश्वरासमोर सादर करूया. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप, बिशप्स, फादर्स व सिस्टर्स यांना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. अधिकाऱ्यांच्या जागा भूषवित असलेल्या सर्व राष्ट्रनेत्यांनी परमेश्वराची इच्छा जाणून लोकांना सत्याने न्याय द्यावा म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. देह स्वभावाची व अंधकारमय वाट सोडून देऊन पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली असलेली निश्चित व प्रकाशमय वाट परमेश्वराने आपल्याला दाखवावी म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जीवनात जे निराश, आजारी, दुःखी, कष्टी आहेत अशांना ईश्वरी प्रेमाने आरोग्यदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया. ही सारी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन.
बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही अर्पण केलेल्या ह्या दानाद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभारमध्ये योग्य व तारणदायक आहे. पापी मनुष्यावरील प्रीतीमुळे त्याने नम्रता धारण केली व कुमारी मारेपासून जन्म घेतला. क्रूसावर यातना सहन करून त्याने आमची मृत्यूपासून सुटका केली. मेल्यांतून पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन परत मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय द्रवांतील दूतांच्या गायकवृंदांच्या निरंतर गुणात सामील होऊन आम्ही तुझे गौरव गीत गात म्हणतो. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस व पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्याजवळ बोलावून घेतोस. हे पित्या, आम्ही ही दानं घेऊन तुझ्याजवळ आलेलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं ही दानं तू पवित्र कर. ही दानं तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनव. त्याच्याच आज्ञेनं आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी आज साजरा करत आहोत. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री येशूनं आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, आभार मानले व भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर येशूनं आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे.
ही तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनरा भेटीला श्रद्धेचा या. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गरोहणाचे आज आम्ही पूज्य स्मरण करत आहोत. तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली आम्ही तुला अर्पण करतो. हे प्रभो, तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य करून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. त्याच्या शरीराने आणि रक्ताने पोचलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभो, तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी व सर्व संत ह्यांच्याबरोबर आम्हा सर्वांस तो स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घेऊन आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला व कल्याणाला कारणीभूत हो. आमचे परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू व तुझ्या पुत्राने मिळवलेले सारे प्रजाजन अशा ह्या यात्रकृत सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तू जमलेल्या तुझ्या कुटुंबियांच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरास दयेने आणि प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधूंचे व तुझ्या कृपेत यहलो सोडून गेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. थोडा वेळ शांत राहून आपल्या कुटुंबातील, आपल्या नात्यांतील जी माणसं मरण पावली असतील त्यांची आठवण करून त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात ही सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. ख्रिस्त शरीर घेण्याची तयारी करण्याकरता आता आपण येशूनं शिकवलेली प्रार्थना म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून तू आमचे संरक्षण कर. ह्या जीवनात तुम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व
गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तवेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीयांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रभूच्या शांतीनं वंदन करूया. रमेश कोकरा सुनी दयादार प्रभुवरा. जग पाप हारका परमेश कोकरा सुनी दयादार प्रभुवरा. प्रभुवरा प्रभुवरा. जग पाप हारका परमेश कोकरा शांती वर्षाव करा. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनात बांधलेले आपण सारे धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, येशूच्या स्मरणार्थ आम्ही साजरा केलेल्या बलिदान विधीद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि
सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस, त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा व परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा प्रभूच्या शांतीनं तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूची नित्य करा. उजळांतर प्रीतीने हर्ष प्रभूचा घोष करा. जा ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूची नित्य करा. उजळांतर प्रीतीने हर्ष प्रभूचा घोष करा. प्रभू देवाचे सेवन केले हृदयी जगतारकाला. प्रभूचा शुभ संदेश घेऊन आता आपुल्या घरी चला. जा ख्रिस्ताच्या शांतीने सेवा प्रभूची नित्य करा. उजळांत प्रीतीने हर्ष प्रभूचा घोष करा. हर्ष प्रभूचा घोष करा. हर्ष प्रभूचा घोष करा.